हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मी आज बनवत आहे इथे कैरीचा तक्कू। त्यासाठी मी कैरी घेतलेली आहे, त्याला छानपैकी साल काढून घेऊन त्याला किसून घेतलेला आहे आणि या वाटीच्या साहाय्याने मी कैरी 2 वाटी अशी घेतलेली आहे। त्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये अर्धी वाटी मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि या मिश्रणाला छानपैकी हलवून घेऊन मिक्स करून हे मिश्रण मी थोड्या वेळासाठी तसंच ठेवून दिलेलं आहे। याने काय होणार आहे की कैरीच्या मिश्रणामध्ये मिठाचं थोडंसं पाणी सुटणार आहे आणि गूळ देखील छानपैकी मिक्स होऊन जाणार आहे। तर यानंतर मी इथे तडका करून घेत आहे। त्यासाठी इथे तेलामध्ये मी मोहरी, जिरं, थोडंसं लसण आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, त्याला जस्ट हलकंसं ठेचून घ्यायचं आहे आणि हे लसण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हा लसण थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। लालसर झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये 4-5 किंवा 5-6 अशी काळी मिरी टाकून घ्यायचं आहे। मिरी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 लवंग टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला तडका एकदम छान होणार आहे। यानंतर या तेलामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला आवडत असेल तर मेथी दाणे 1 चमचा देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। हिंग टाकून घेतल्यानंतर हिंग थोडंसं लालवट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आता लाल तिखट आपल्याला घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का बाजारातलं लाल दिसणारं तिखट असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। त्याचा देखील यामध्ये वापर केल्यावर आपला कैरीचा तक्कू अगदी छान कलरसर होईल। तर हे मिश्रण आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रणाला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच या कैरीच्या तक्कूमध्ये आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तो तडका जो आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता माझं हे तडका थंड झालेला आहे आणि हा तडका मी आता या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे। या मिश्रणाला हलवून घेऊन हे मिश्रण तुम्ही डब्यामध्ये फ्रीजमध्ये वर्षभरासाठी साठवून घेऊ शकता। तर हा झालेला आहे माझा तक्कू रेडी। कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।